जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती झाली अगर नाही झाली तरी सुद्धा शिवसैनिक भगवा फडकविण्यासाठी तयार आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय। अंबरनाथच्या कांबा गावात पार पडलेल्या उल्हासनगर आणि अंबरनाथच्या शिवसंवाद मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। तर युती होणं किंवा न होणं हा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा निर्णय असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्याचं शिवसैनिक पालन करतील, असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं। कांबा गावात झालेल्या या शिवसंवाद मेळाव्याला राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाची बांधणी कशा पद्धतीनं करावी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा आणि संघटन अधिक मजबूत कसं करावं याबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत युती हो अगर न हो शिवसैनिक भगवा फडकवतीलच, असा विश्वास यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांशी संपर्क साधण्याकरता शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज शहापूर विधानसभा आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मेळावा आयोजित करण्यात आला होता। येणारी ठाणे जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी युती हो अगर ना हो शिवसैनिक लढण्याकरता तयार आहे आणि भगवा फडकवण्याकरता तयार आहे, याचीच बांधणी म्हणून हा शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता। शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील विधानसभा निहाय शिवसेनेचे सध्या संवाद दौरे चालू आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये देखील असाच एक दौरा आज आयोजित केला गेलेला आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आज अतिशय यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये वाटचाल करत असताना येणाऱ्या होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका असू द्यात किंवा संघटनाचं बांधणी असू द्यात, या अनुषंगाने हे सगळे दौरे आहेत। माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी जे काही विचार आज शिवसैनिकांच्या समोर मांडलेले आहेत, नक्कीच त्या विचाराने प्रेरित होऊन शिवसैनिक आज अजून जोमाने कामाला लागेल आणि शिवसेना संघटन अजून मजबूत होईल। युती असेल नसेल हा शेवटी निर्णय शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या निर्णयावरती निर्भर असतात, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब शेवटी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन शिवसैनिक करेल। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी।